नमस्कार. अडीचच्या बातमीपत्रात मी श्रीराम केळकर आपलं स्वागत करतो. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. पंतप्रधानांच्या हस्ते दिल्ली मेरठ द्रुतगती महामार्गाच्या विस्तारीकरण योजनेचा कोनशिला समारंभ. जनतेनं ज्यांना नाकारलं ते आता संसदेचं कामकाज रोखून धरत आहेत. पंतप्रधानांची विरोधकांवर टीका. मुंबईतल्या नरिमन पॉइंट ते कांदिवली या प्रस्तावित सागरी मार्गाला केंद्र सरकारची मंजुरी. जम्मू काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यात सुरक्षा दलाच्या जवानांकडून 2 दहशतवाद्यांना कंठस्नान. आणि नववर्षाच्या स्वागतासाठी मुंबईसह राज्यात जय्यत तयारी आणि कडेकोट बंदोबस्त. आणि आता पाहूया बातम्या विस्तारानं. संसदेचं काम जनतेच्या कल्याणाची विधेयकं मंजूर करणं, कायदे करणं हे असतं. मात्र काही लोकांमुळे संसदेत हे काम होऊ शकत नाही अशी खंत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केली. जनतेनं ज्यांना नाकारलं आहे असेच लोक आता संसदेतली जनहिताची कामं रोखून धरत आहेत अशा शब्दांमध्ये पंतप्रधानांनी विरोधकांवर टीका केली. दिल्ली मेरठ द्रुतगती मार्गाचा कोनशिला समारंभ आज पंतप्रधानांच्या हस्ते झाला. त्यावेळी ते बोलत होते. देशाच्या विकासाचा मार्ग हा उत्तम दळणवळणाच्या सोयींनीच गाठला जाऊ शकतो. त्यादृष्टीनं दिल्ली मेरठ महामार्गानं मेरठ आणि एकूणच उत्तर प्रदेशाच्या विकासाचा वेग वाढेल अशी आशा पंतप्रधानांनी व्यक्त केली. या महामार्गामुळे चारधाम यात्रा अधिक सुकर होईल. तसंच गावागावांपर्यंत रस्ते पोहोचल्यानं युवकांना रोजगार मिळेल असं मोदी म्हणाले. रस्ते विकासाचं वाजपेयींचं स्वप्न पूर्ण करण्याचा या सरकारचा संकल्प आहे असंही पंतप्रधानांनी सांगितलं. जनतेनं विकासासाठी या सरकारला निवडून दिलं आहे आणि जनतेच्या इच्छा आकांक्षा पूर्ण करणं हेच आमचं ध्येय आहे. अधिकाधिक युवकांना रोजगार मिळावा आणि नोकर भरतीतला भ्रष्टाचार कमी व्हावा यासाठी सरकारनं तृतीय आणि चतुर्थ श्रेणीच्या नोकऱ्यांसाठीच्या मुलाखती रद्द करण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय उद्यापासून लागू होईल असंही पंतप्रधानांनी सांगितलं. देशातले रस्ते चांगले झाले तर गावं शहरांशी जोडली जातील. त्यातून शेतकऱ्यांच्या मालाला बाजारपेठेत पोहोचवणं शक्य होईल असंही पंतप्रधान म्हणाले. या कार्यक्रमाला केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी उपस्थित होते. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 58 हा दिल्ली मेरठ महामार्ग 14 पदरी असेल. यामुळे या महामार्गावरची वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होईल. या विस्तारीकरणामुळे दिल्ली मेरठ प्रवास केवळ 40 मिनिटांमध्ये पूर्ण होईल. मुंबईतल्या नरिमन पॉइंट ते कांदिवली या प्रस्तावित 34 किलोमीटरच्या सागरी मार्गाची अंतिम अधिसूचना काल केंद्रीय पर्यावरण मंत्रालयानं जारी केली. या अधिसूचनेमुळे बऱ्याच वर्षांपासून पर्यावरण मंत्रालयाकडे प्रलंबित असलेल्या मुंबई सागरी मार्गाला गती मिळणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्र सरकारच्या या निर्णयाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांचे आभार मानले आहेत. ही अधिसूचना निघण्यापूर्वी समुद्रामध्ये भराव टाकायला CRZ कायद्याअंतर्गत परवानगी नव्हती. मात्र मुख्यमंत्र्यांच्या प्रयत्नांनंतर याबाबत सकारात्मक पावलं उचलण्यात आली. केंद्र सरकारनं यावर्षी जून महिन्यात या मार्गाला अंतरिम मंजुरी दिली होती. यासाठी 10,000 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. या मार्गामुळे मुंबईतल्या वाहतुकीचा ताण कमी व्हायला मदत होईल. नवी मुंबईच्या प्रस्तावित आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी वित्तीय निविदा मागवायला केंद्र सरकारनं तत्वतः मंजुरी दिली आहे. यामुळे या बहुप्रलंबित विमानतळ प्रकल्पाची गाडी थोडी पुढे सरकली आहे. सिडको आणि नवी मुंबई महापालिकेच्या अधिकाऱ्यांची काल नवी दिल्लीत नागरी हवाई मंत्रालयासोबत बैठक झाली. त्यावेळी ही मंजुरी देण्यात आली. याआधी सिडकोनं विमानतळ बांधकामाच्या प्रस्तावाबाबत निविदा मागवल्या होत्या. अंतिम फेरीत यापैकी 4 निविदा निवडण्यात आल्या आहेत. या 4 कंपन्यांना आता आर्थिक अंदाजपत्रकाच्या निविदा सादर कराव्या लागतील. येत्या 2 ते 3 महिन्यात यातली एक निविदा अंतिम केली जाईल आणि 2019 पर्यंत हे विमानतळ पूर्ण करण्याचा सरकारचा विचार आहे. राज्यातल्या माळढोक अभयारण्याचं क्षेत्र 1229 चौरस किलोमीटरवरून 400 चौरस किलोमीटर करण्याचा निर्णय केंद्रीय वन आणि पर्यावरण मंत्रालयानं घेतला आहे. केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी काल नवी दिल्लीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. या निर्णयाचा सोलापूर आणि अहमदनगर जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना फायदा होणार आहे. या अभयारण्यात एकेकाळी 400 ते 500 माळढोक होते. मात्र ही संख्या आता नगण्य झाली आहे. राष्ट्रीय वन्यजीव मंडळानं केलेल्या शिफारशीनुसार हे क्षेत्र कमी करण्यात आलं. आता हे क्षेत्र पर्यावरण संवेदनशील क्षेत्र म्हणून घोषित करण्यात येईल. या संदर्भात लवकरच अधिसूचना काढण्यात येईल अशी माहिती जावडेकर यांनी यावेळी दिली.
जम्मू काश्मीरमध्ये पुलवामा जिल्ह्यात काल रात्री उशिरा सुरक्षा दलानं लष्कर ए तैयबाच्या 2 दहशतवाद्यांना कंठस्नान घातलं। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पुलवामा जिल्ह्यातल्या गुरसू परिसरात दहशतवाद्यांचा वावर असल्याची माहिती मिळाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली। ही माहिती मिळाल्यानंतर प्रत्येक घराघरात शोध मोहीम राबवण्यात आली। या दरम्यान सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली। इसिस या दहशतवादी संघटनेच्या समर्थनार्थ प्रचार करणाऱ्या बेपत्ता युवकाच्या विरोधात दहशतवाद विरोधी पथकानं काल गुन्हा दाखल केला। अयाज सुलतान असं या युवकाचं नाव असून हा युवक मालाडमधल्या मालवणी परिसरात राहणारा आहे। तो 30 ऑक्टोबरपासून बेपत्ता आहे। दहशतवाद विरोधी पथकाचे प्रमुख विवेक फणसळकर यांनी ही माहिती दिली। इसिसमध्ये दाखल होण्यासाठी सुलतानसह अन्य 3 जणांनी मालवणी इथलं घर सोडलं होतं। यापैकी एकाला 23 डिसेंबरला पुण्यातून अटक करण्यात आली। भारत आणि पाकिस्तान या उभय देशांनी आपापसातला कडवटपणा विसरून पुढे जायला हवं, यासाठी आता योग्य वेळ आली आहे, असं पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांनी म्हटलं आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानला दिलेल्या भेटीबद्दल शरीफ यांनी मोदी यांचे आभार मानले। बलुचिस्तान इथं पत्रकारांशी संवाद साधताना काल शरीफ यांनी आशा व्यक्त केली की दोन्ही देशांमध्ये सद्भाव कायम राहील। उभय देशांमध्ये संवाद पुन्हा सुरू करण्यासंदर्भात सहमती झाली असून द्विपक्षीय चर्चेच्या दिशेनं सकारात्मक पावलं पडत असल्याचं त्यांनी सांगितलं। मूत्रपिंड विकाराच्या रुग्णांना दिलासा देत डायलिसिसची सर्व औषधं करमुक्त करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे। वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी ही माहिती दिली। सरकारनं यापूर्वीच कर्करोगावरची औषधं करमुक्त केली आहेत। या दोन्ही आजारांवरचे उपचार खर्चिक असल्यानं गोरगरीब रुग्णांना हे उपचार परवडत नाहीत, याचा विचार करून मूत्रपिंड विकाराच्या रुग्णांसाठीची 13 जेनेरिक औषधं आणि उपकरणांना करमुक्त करण्याचा निर्णय सरकारनं घेतला आहे। दूरसंचार नियामक प्राधिकरण अर्थात ट्रायनं नेट न्यूट्रॅलिटी संदर्भात मागवलेल्या सूचनांसाठीचा कालावधी एका आठवड्यानं वाढवला आहे। त्यामुळे ग्राहकांना आता 7 जानेवारीपर्यंत आपल्या हरकती आणि सूचना मांडता येतील। विविध कंपन्यांनी पाठवलेल्या डेटा प्राइसिंगवर ट्रायनं निवेदन दिलं। त्यावर ग्राहकांनी सूचना पाठवाव्यात असं आवाहन ट्रायनं केलं होतं। त्याला भरभरून प्रतिसाद देत 16.5 लाख ग्राहकांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत। नेट न्यूट्रॅलिटी म्हणजेच इंटरनेट पुरवठादार संस्थांनी इंटरनेटचा पुरवठा करताना समानता पाळायला हवी। इंटरनेटचा वेगही समान असायला हवा, ज्यामुळे ग्राहकांना हवी ती सेवा घेता येऊ शकेल। एखाद्या बँकेत टाकलेला धनादेश वटला नाही तर आता नव्या कायद्यानुसार ग्राहक त्या विरोधात त्याच ठिकाणी तक्रार नोंदवू शकतात। त्यासाठीचा धनादेश ज्या ठिकाणचा आहे तिथे दाद मागण्याची गरज नाही। संसदेनं संमत केलेल्या व्यवहार देवघेव सुधारणा कायदा 2015ला राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी मंजुरी दिली आहे। त्यामुळे नवे नियम आता लागू होतील। धनादेश न वटण्यासंबंधी 18 लाख खटले देशभरात प्रलंबित आहेत। त्यापैकी 38,000 प्रकरणं उच्च न्यायालयात आहेत। अशा प्रकरणांमध्ये पूर्वी ज्या ठिकाणचा धनादेश असेल तिथेच तक्रार दाखल करणं बंधनकारक असे। त्यामुळे आता तक्रारकर्त्यांना खटल्याच्या सुनावणीसाठी हेलपाटे घालावे लागत। आता नव्या कायद्यामुळे तक्रारकर्त्यांचे कष्ट वाचणार आहेत। अमरावती शहरात विलासनगर इथं गॅस सिलेंडरचा स्फोट होऊन लागलेल्या आगीत 150 झोपड्या जळून खाक झाल्या। दाट झोपडपट्टी असलेल्या वस्तीत ही आग लागली होती। शॉर्ट सर्किट होऊन सुरुवातीला एका झोपडीनं पेट घेतला। त्या आगीत सिलेंडरचा स्फोट झाला आणि ही आग झटकन पसरत गेली। त्यात आजूबाजूच्या झोपड्यांमधील 11 सिलेंडरचे स्फोट झाले। अग्निशमन दलाचे 4 ते 5 बंब घटनास्थळी रवाना झाले। या आगीत ऑटोरिक्षा, मोटरसायकल आणि इतर घरगुती साहित्य जळून खाक झालं, मात्र जीवितहानी झाली नाही। या घटनेमुळे अनेक कुटुंब उघड्यावर आली आहेत। आगीत बेघर झालेल्या परिवारांची महानगरपालिकांच्या शाळेत राहण्याची आणि जेवणाची व्यवस्था तात्पुरत्या स्वरूपात करण्यात आली आहे। काल रात्री उशिरापर्यंत ही आग धुमसत होती, असं आमच्या प्रतिनिधींनी कळवलं आहे। आणि यानंतरच्या बातम्या काही क्षणातच। दृष्टिक्षेप सरत्या वर्षातल्या बातम्यांवर 2015 मधल्या महत्त्वाच्या घडामोडी, ऐतिहासिक घटनांचे पडसाद, राजकीय, सामाजिक, साहित्यिक, सांस्कृतिक, आर्थिक घडामोडी, विविध क्षेत्रातले पुरस्कार, सन्मान, क्रीडा क्षेत्रावरचा दृष्टिक्षेप, सरत्या वर्षातल्या या महत्त्वपूर्ण घटनांवर आधारित विशेष कार्यक्रम दृष्टिक्षेप सरत्या वर्षातल्या बातम्यांवर। प्रसारण 31 डिसेंबर 2015 संध्याकाळी 7:30 ते 8:30। पुनर्प्रसारण 1 जानेवारी 2016 सकाळी 9 ते 10 आपल्या सह्याद्री वाहिनीवर।
सरत्या वर्षाला निरोप देत नववर्षाच्या स्वागतासाठी आज सह्याद्री वाहिनीच्या वतीनं संध्याकाळी 7:30 वाजल्यापासून धुमशान हा विशेष कार्यक्रम प्रसारित होणार आहे। यामुळे आज रात्री 9:30चं बातमीपत्र 8:30 ते 9 या वेळेत प्रक्षेपित होईल। त्यानंतर धुमशान हा कार्यक्रम पुढे सुरू राहील। 2015 या वर्षाचा आज शेवटचा दिवस। नववर्षाच्या स्वागतासाठी सारेजण सज्ज झाले आहेत। सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी आणि नव्या वर्षाचं उत्साहात स्वागत करण्यासाठी नागरिक आतुर झाले आहेत। या आनंदाला गालबोट लागू नये म्हणून सर्वत्र पोलीस यंत्रणा तैनात आहे। मुंबईत 30,000हून अधिक पोलिसांचा फौजफाटा बंदोबस्तासाठी चोख आहे। चौपाट्या, हॉटेल्स यासह प्रत्येक ठिकाणी पोलिसांची करडी नजर असेल। मद्यपान करून वाहन चालवणाऱ्यांवरही पोलिसांचं लक्ष राहील। 31 डिसेंबरला नववर्षाचं स्वागत केलं जाणार आहे। या संपूर्ण स्वागतासाठी मुंबईकर सज्ज झालेले आहेत। मुंबई पोलिसांकडून सुद्धा जय्यत अशा प्रकारची तयारी यासाठी केली जात आहे। काही महत्त्वाच्या बाबींवरती आम्ही मुख्यतः लक्ष देत आहोत। त्यातल्या 3 महत्त्वाच्या बाबी आमच्या समोर आहेत। एक तर सगळ्यात महत्त्वाची बाब जी आहे ती पब्लिक प्लेसेसमधली सिक्युरिटी आणि सेफ्टी, ज्याच्यामध्ये गेट ऑफ इंडिया असेल, त्यानंतर गिरगाव चौपाटी, जुहू चौपाटी, मरीन ड्राईव्ह अशा ठिकाणी मोठ्या प्रमाणात मुंबईकर एकत्र येतात। त्या ठिकाणी महिलांची सुरक्षा हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे। त्यासाठी प्रत्येक पोलिसांच्या हद्दीमध्ये आम्ही एक अशा प्रकारे छेडछाड विरोधी पथक आम्ही स्थापन केलेलं आहे आणि ते अशा प्रकारच्या घटनांवरती लक्ष ठेवील, नजर ठेवील आणि कारवाई करतील। आपल्याला सर्वांना कल्पना आहे की मुंबई हे नेहमी आतंकवाद्यांच्या हिट लिस्टवरती आहे, त्यामुळे अशा प्रकारच्या कुठल्याही घटना होऊ नयेत म्हणून आम्ही काळजी घेतलेली आहे। ह्याचबरोबर बऱ्याचदा 31 डिसेंबरच्या रात्री बऱ्याचदा मद्य पिऊन वाहनं चालवल्यामुळे अपघात होतात। हे टाळण्यासाठी आम्ही ड्रिंक अँड ड्राईव्हच्या विरोधात एक मोहीम चालू करणार आहोत। त्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी आम्ही नाकाबंदी करणार आहोत। अशा ठिकाणी अशा आढळलेल्या लोकांविरुद्ध कडक अशा प्रकारची कारवाई करण्याची भूमिका आम्ही घेतलेली आहे आणि ज्यामध्ये मी आपल्या मार्फतीने लोकांना आवाहन करू इच्छितो की अशा प्रकारचे कुठलेही कृत्य करू नये, जेणेकरून त्यांच्या आणि स्वतःच्या जीविताला आणि इतरांच्या जीविताला धोका उत्पन्न होणार नाही। नवीन वर्षाचं स्वागत धुंदीत नव्हे शुद्धीत करा हा संदेश देण्यासाठी बुलढाण्यात आज व्यसनमुक्ती जनजागृती रॅली काढण्यात आली। यावेळी विद्यार्थ्यांनी व्यसनाचे दुष्परिणाम अधोरेखित करणारं पथनाट्य सादर केलं। सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी आज मुंबईत रात्री उशिरापर्यंत फिरणाऱ्या नागरिकांसाठी पश्चिम रेल्वेनं रात्री 11 नंतर उपनगरीय सेवेच्या 9 जादा फेऱ्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे, तर बेस्टच्या वतीनं मुंबईतल्या विविध मार्गांवर 17 जादा गाड्या सोडल्या जातील। अहमदनगर जिल्ह्यातल्या राहुरी इथल्या महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या कुलगुरुपदाची सूत्र डॉक्टर के.पी. विश्वनाथ यांनी काल स्वीकारली। विद्यापीठाचे मावळते कुलगुरू डॉक्टर तुकाराम मोरे यांचा निरोप समारंभ आणि डॉक्टर विश्वनाथ यांचा स्वागत समारंभ विद्यापीठानं आयोजित केला होता। विद्यापीठाच्या वतीनं सुरू करण्यात आलेले सर्व उपक्रम अविरत ठेवून कृषी क्षेत्रासाठी दिशादर्शक कार्य हाती घेण्यात येईल अशी ग्वाही नवनियुक्त कुलगुरू डॉक्टर विश्वनाथ यांनी दिली। कुलसचिव सोपान कासार यावेळी उपस्थित होते। देशातल्या 75 मोठ्या शहरातील स्वच्छता आणि आरोग्य परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी नगरविकास मंत्रालयानं पाहणी हाती घेतल्याचं संयुक्त सचिव प्रवीण प्रकाश यांनी काल मुंबईत सांगितलं। या 75 शहरांमध्ये 10 लाखांपेक्षा जास्त लोकसंख्या असणाऱ्या 53 शहरांचा समावेश आहे। स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत 2019 पर्यंत शहरी भागातील 83,000 विभागांमध्ये जाऊन प्रत्येक घरी कचरा गोळा करणं आणि महापालिकेच्या क्षेत्रातील घनकचरा व्यवस्थापनाचा समावेश असल्याचं ते म्हणाले। येत्या 5 ते 20 जानेवारी दरम्यान नागरिकांशी दूरध्वनीवरून संपर्क साधून आणि शहरांची प्रत्यक्ष तपासणी करून ही पाहणी होणार आहे। येत्या 25 जानेवारी रोजी MyGov या संकेतस्थळावर या संदर्भातली घोषणा करण्यात येईल असंही त्यांनी सांगितलं। शहरात उघड्यावर प्रातर्विधी बंद व्हावेत याकरता 15,000 शौचकूप बांधण्यात येतील असंही प्रकाश म्हणाले। वाहन मालकांच्या मागणीनुसार परिवहन कार्यालयाकडून विशिष्ट वाहन क्रमांक देण्यात येतो। यासाठी लिलाव केला जातो। या लिलावातून पेण प्रादेशिक परिवहन कार्यालयाला यावर्षी जानेवारी ते डिसेंबर या काळात 1,51,00,000 रुपयांचा महसूल प्राप्त झाला आहे। गेल्या वर्षी याच काळात 89 लाख रुपयांचा महसूल मिळाला होता। सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद जाधव यांनी आज ही माहिती दिली।
गेल्या वर्षी वाहन क्रमांकांमध्ये 9 या आकड्याला तर यंदा 1 आकड्याला मोठी मागणी होती. पसंतीचे किंवा आकर्षक नोंदणी क्रमांक उपलब्ध आहेत त्याचा डिस्प्ले आम्ही LCD टीव्हीच्या मार्फत किंवा प्रोजेक्टर मार्फत कार्यालयामध्ये प्रदर्शित केलेला आहे आणि ते बघून सर्व वाहनधारक आपल्याला कोणता पसंतीचा क्रमांक मिळू शकतो याबद्दल ते ठरवत असतात. ज्या कोणा वाहनधारकाला पसंतीचा किंवा आकर्षक नंबर पाहिजे असेल तर त्यांनी प्रत्यक्ष कार्यालयामध्ये उपस्थित राहून आपले ओळखपत्र आम्ही बघूनच त्यांचा तो अर्ज घेत असतो आणि त्यानुसार पुढील क्रमांक देण्याची कार्यवाही करत असतो. सरत्या वर्षाला निरोप देत नववर्षाच्या स्वागतासाठी आज सह्याद्री वाहिनीच्या वतीनं संध्याकाळी 7:30 ते 8:30 या वेळेत दृष्टिक्षेप 2015 हा विशेष कार्यक्रम प्रसारित होणार आहे. त्यामुळे आज रात्री 9:30चं बातमीपत्र 8:30 ते 9 या वेळेत प्रक्षेपित होईल. बीड जिल्ह्यातून स्थलांतरित झालेल्या ऊसतोडणी कामगारांच्या पाल्यांना हंगामी वसतिगृहांनी दिलेल्या आधारामुळे शाळांमधल्या विद्यार्थ्यांच्या गळतीचं प्रमाण कमी झालं आहे. छोट्या पण महत्त्वाच्या उपाययोजनांमधून शाळा गळती रोखण्याचं काम इतरांसाठी प्रेरणादायी आहे. बीडमध्ये दरवर्षी दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये ऊसतोड कामगार साखर कारखान्यांकडे स्थलांतरित होतात. कुटुंबियांसोबत केलेल्या या स्थलांतरणामुळे मुलांच्या शिक्षणाची गैरसोय होते. यामुळे शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या गळतीचं प्रमाण वाढतं. यावर उपाययोजना म्हणून जिल्हा परिषदेच्या वतीनं सर्व शिक्षा अभियानाअंतर्गत गावागावांमधून जिल्हा परिषद शाळांमधून 503 वसतिगृह सुरू करण्यात आली आहेत. त्यासाठी 19 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. या योजनेमुळे बीड जिल्ह्यामध्ये खऱ्या अर्थानं अत्यंत चांगला फायदा या निमित्तानं झालाय आणि मुलांना एक शिक्षणाची संधी वंचित घटकाला या निमित्तानं मिळालेली आहे. अशा हंगामी वसतिगृहांमध्ये विद्यार्थ्यांना पूर्वी राहण्याची सोय होती. मात्र यावर्षीपासून नातेवाईकांकडे राहणाऱ्या या विद्यार्थ्यांना शासनाकडून 2 वेळच्या जेवणाची सुविधा उपलब्ध झाली आहे. जेवणामध्ये सकाळ संध्याकाळ 2 वेळेस बाजरीची भाकरी, चपाती, विविध प्रकारच्या भाज्या ज्या काही परिसरामध्ये उपलब्ध आहेत. याचबरोबर पोषक आहार म्हणून स्वीट्स रविवारी दर आठवड्यामधून एकदा त्यांना जिलेबी असेल, गुलाबजामुन असेल, सोनपापडी असेल असे पदार्थ देखील दिले जातात आणि जेवताना त्यांना काकडी, कांदा असं सोबत आहार पण दिला जातो. इथं घरी जसं असतं तसं जेवायला मिळतं. खूप चांगलं जेवायला मिळतं. चांगलं करतात जेवायला. सगळ्यांची काळजी पण घेतात. सकाळी 8:30 ते पावणे 10 वाजेपर्यंत जेवायला असतं आणि संध्याकाळी 6:30 ते 7:30 वाजेपर्यंत जेवायला असतं. ऊस तोडणी कामगारांच्या स्थलांतराला शासन रोखू शकत नाही, पण त्यांच्या पाल्यांच्या शिक्षणाची काळजी सरकार घेत असल्यामुळे बीडमधल्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांची गळती कमी होण्यात यश आलं आहे हे नक्की. राज्यात पेरूची लागवड मुख्यतः पुणे आणि नगर जिल्ह्यात केली जाते. अलीकडे पुणे जिल्ह्यातल्या पुरंदरसारख्या दुष्काळग्रस्त भागातही पेरूचं उत्पादन चांगलं येत असल्याचं चित्र आहे. लहू उत्तमराव पोमण या शास्त्र शाखेतल्या पदवीधर तरुणानं माळ रानावर 2 एकर क्षेत्रावर 3 ते 4 वर्षांपूर्वी पेरूची लागवड केली. कृषी तज्ज्ञांच्या सल्ल्यानं ती यशस्वीही केली. पेरूचं क्षेत्र जवळजवळ 500 एकरपेक्षा जास्त आता दिसून येते. अजून शेतकऱ्यांची पसंती पेरूकडे दिसून येऊ लागलेली आहे. लहू पोमण यांनी पेरूची बाटली ही स्थानिक जात तसंच बारामतीकडील रत्नदीप याची शेतात 17 बाय 17 फूट अंतरावर लागवड केली. पाणी व्यवस्थापनासाठी शेततळं, सेंद्रिय खतं आणि ठिबक सिंचनाद्वारे विद्राव्य खतांचा वापर करून एका झाडाला जवळपास 50 किलो इतकं उत्पन्न पोमण यांनी मिळवलं आहे. दुसऱ्या वर्षापासून या बागेचं उत्पादन चालू झालं. आज ही माझी 4थ्या वर्षीची बाग आहे. या 4थ्या वर्षाच्या बागेचं सांगायचं वैशिष्ट्य म्हणजे की साधारण 50 किलो माल एक प्रत्येकी झाडापासून मिळतो. एकंदरीतच पोमण यांचा पेरू लागवडीचा हा यशस्वी प्रयोग इतर शेतकऱ्यांनाही प्रेरणा देणाराच आहे. रायगड जिल्ह्यातल्या दिघी इथल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यालय आणि महाविद्यालयाच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं.
प्रमुख पाहुणे म्हणून बौद्धजन पंचायत समितीचे अध्यक्ष रमाकांत यादव कार्यक्रमाला उपस्थित होते. मुलांच्या शिक्षणाकरता इंग्रजी माध्यमातल्या शाळेची गरज ओळखून अतिशय प्रतिकूल परिस्थितीत रंजना तळवटकर यांनी ही शाळा सुरू केली. त्यासाठी अब्दुल सत्तार अंतुले यांनी जागा दिली. शाळेसाठी मदत करणाऱ्या दानशूर व्यक्ती, शिक्षक, शिक्षिका तसंच गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार यावेळी करण्यात आला. भरारी या स्मरणिकेचं प्रकाशनही यावेळी करण्यात आलं. संस्थेच्या संस्थापिका रंजना तळवटकर यांनी मनोगत व्यक्त केलं. रमाकांत यादव यांनी संस्थेच्या कार्याचा गौरव केला. सहकार, उद्योग, शिक्षण, आरोग्य, साहित्य आणि उत्पादन क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या व्यक्तींचा सांगलीमध्ये राज्यस्तरीय बिझनेस पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. रावसाहेब पाटील, प्रसाद दानवे, विदय गुंदेचा, सतीश चव्हाण, डॉक्टर माधवी रायते, मंदाकिनी शिंदे यांच्यासह इतर मान्यवरांना यावेळी मानपत्र आणि स्मृतिचिन्ह देऊन गौरवण्यात आलं. डॉक्टर विठ्ठल वाघ आणि प्राध्यापक चंद्रकुमार नलगे यांच्या हस्ते हे पुरस्कार प्रदान करण्यात आले. शेतीवर आधारित व्यवसाय खेड्यातच सुरू केले पाहिजेत, त्यामुळे गाव सोडून शहराकडे स्थलांतरित होणाऱ्यांची संख्या कमी होईल असा विश्वास विठ्ठल वाघ यांनी व्यक्त केला. पुण्यातल्या विश्वशांती केंद्र माईर्स, MIT आणि विश्वशांती कला अकादमीच्या वतीनं 9व्या सांस्कृतिक संध्येचं आयोजन करण्यात आलं आहे. काल या कार्यक्रमाचं उद्घाटन ज्येष्ठ शास्त्रीय गायक पंडित अजय पोहनकर यांच्या हस्ते झालं. चित्रकार वासुदेव कामत कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. शास्त्रीय संगीतातले भाव समजून घ्यायला हवेत, त्यासाठी शास्त्रीय संगीत ऐकताना एकरूप होण्याची गरज आहे असं पोहनकर यांनी उद्घाटनपर भाषणात सांगितलं. कार्यक्रमाची सुरुवात तुकाराम दैठणकर यांच्या सनई वादनानं झाली. त्यानंतर पंडित अजय पोहनकर, संध्या फडके, अभिषेक बोरकर आणि गोदावरी गुंडे यांनीही आपली संगीतकला सादर केली. भारतीय रेल्वेचं फिरतं रुग्णालय अर्थात लाईफलाईन एक्सप्रेस नंदुरबार जिल्ह्यात दाखल झाली आहे. जिल्हाधिकारी प्रदीप पी यांनी या फिरत्या रुग्णालयाचं स्वागत केलं. सर्व सोयी सुविधांनी आणि आधुनिक यंत्रणांनी सुसज्ज असलेली ही लाईफलाईन एक्सप्रेस नंदुरबार स्थानकात 18 जानेवारीपर्यंत थांबणार आहे. डोळ्यांशी संबंधित आजार, लहान बालकांचे जन्मजात दुभंगलेले ओठ, कान, दात, महिलांशी संबंधित आजारांवर उपचार आणि शस्त्रक्रिया इथे केल्या जातील. मुंबई विद्यापीठाच्या नाट्यशास्त्र अकादमीच्या विद्यार्थ्यांनी सब थाट पडा रह जाएगा या हिंदी नाटकाचा प्रयोग मंगळवारी सादर केला. विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर संजय देशमुख आणि अभिनेते अन्नू कपूर यांच्या उपस्थितीत या नाट्यप्रयोगांचा शुभारंभ झाला. जॉर्ज कॉफमन आणि मॉस हार्ट यांच्या यू कांट टेक इट विथ यू या मूळ कलाकृतीवर आधारित या हिंदी नाटकाचा अनुवाद आणि दिग्दर्शन रणजित कपूर यांनी केलं आहे. पढ़ा था कहीं थोड़ा बहुत, लेकिन अब याद नहीं. पढ़ा तो मैंने भी था, लेकिन अब मैं डिटेल्स जानना चाहती हूँ. हाँ, ये देखो, हमने जो नए रॉकेट बनाया ना, जरा इन्हें देखना. हाँ. देखो, जैसे ही चलेंगे, पहले गोल्ड स्टार, फिर ब्लू स्टार, और फिर बॉम्ब, और आखिरी में बलून. बलून? हाँ, ये बलून का आइडिया सीना बाबू का था. Sounds lovely. तो आप लोग दिन भर पटाखे बनाते रहे? हाँ, एक शादी का ऑर्डर मिला, सिर्फ 2 हफ्ते रह गए. ये देखो, इस रॉकेट में सिर्फ 5 रुपए की लागत है, और बिकेगा कितने में पता है? 20 रुपए में. हाँ. That's great. अरुण जी, मुझे एक ही चीज का डर है, ये बारूद का चंबर बलून के बहुत नजदीक है, इसके बीच में गैप ज्यादा होना चाहिए. लेकिन यहाँ पर स्टार्स और बारूद भी तो है. रायगड जिल्ह्यात मुरुड इथं मुरुड जंजिरा पर्यटन महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे. या महोत्सवाचं उद्घाटन ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी यांनी केलं. स्वच्छ समुद्र किनारा, नारळी पोफळीच्या बागा यामुळे या महोत्सवाला एक वेगळं रूप प्राप्त झालं आहे. या महोत्सवाच्या निमित्तानं मुरुडच्या स्थानिक कलावंतांचा, समाजसेवकांचा आणि कोकणकडा मित्रमंडळाच्या कार्यकर्त्यांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला. या महोत्सवाच्या निमित्तानं नगरपालिकेनं रस्त्यालगत स्टॉल्स उभारून स्थानिकांना रोजगाराची संधी उपलब्ध करून दिली आहे. 4 दिवस चालणाऱ्या या महोत्सवात अनेक सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे.
मुंबईतल्या आर्टिस्ट सेंटर आर्ट गॅलरी इथं युवा चित्रकार सचिन भंगाडे यांच्या चित्रांचं प्रदर्शन भरवण्यात आलं आहे. मुंबई मेरी जान या नावाच्या प्रदर्शनात मुंबईतल्या लोकजीवनाचं चित्रण जलरंगाच्या माध्यमातून त्यांनी साकारलं आहे. मुंबईतल्या वेगवेगळ्या परिसरातील स्थळांच्या पार्श्वभूमीवर रेखाटण्यात आलेल्या चित्रांचं हे प्रदर्शन 3 जानेवारीपर्यंत रसिकांकरता खुलं असेल. बातमी हवामानाची. येत्या 24 तासांमध्ये राज्यभरात हवामान कोरडं असेल अशी शक्यता वेधशाळेनं वर्तवली आहे. आणि शेवटी ठळक बातम्या पुन्हा एकदा. पंतप्रधानांच्या हस्ते दिल्ली मेरठ द्रुतगती महामार्गाच्या विस्तारीकरण योजनेचा कोनशिला समारंभ. जनतेनं ज्यांना नाकारलं ते आता संसदेचं कामकाज रोखून धरत आहेत. पंतप्रधानांची विरोधकांवर टीका. मुंबईतल्या नरिमन पॉइंट ते कांदिवली या प्रस्तावित सागरी मार्गाला केंद्र सरकारची मंजुरी. जम्मू काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यात सुरक्षा दलाच्या जवानांकडून 2 दहशतवाद्यांना कंठस्नान. आणि नववर्षाच्या स्वागतासाठी मुंबईसह राज्यात जय्यत तयारी आणि कडेकोट बंदोबस्त. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता सह्याद्री वाहिनीवर.